राधे राधे गाईज, कशा आहात? चला आज माझ्यासोबत गेट रेडी विथ मी शूट करूया. तर मी मस्तपैकी ही ग्रीन कलरची साडी वेअर केलेली. ॲक्च्युली ही साडी मी मेशोवरून ऑर्डर केली होती आणि ॲक्च्युली माझ्याकडे ब्लाऊज नव्हता आणि टाईम पण नव्हता शिवायला. तर मी माझ्याकडे ऑलरेडी ब्लॅक कलरचा ब्लाऊज होता, कारण काठ पण थोडीशी ब्लॅक कलर आहे तर खूप छान मॅच होऊन जातं. त्याच्यानंतर मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून घेतलं, सनस्क्रीन लावली आणि मला खूप जास्त लिमिटेशन्स आहे कारण माझ्या आधी ॲक्ने प्रोन स्किन होती. आता खूप कमी झालेत ॲक्ने माझे, त्याच्यामुळं मी खूप कमी मेकअप करते. जास्त करून तर मी हेच लावते, पावडर लावली, त्याच्यानंतर ब्लश लावलं मस्त. की ब्लश मला अलाव केले त्यांनी, पण रेग्युलर अजिबात नाही, एकदम रेअरली फंक्शनच्या वेळी. आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी पावडर लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग हे केलं, काय म्हणतात त्याला, काजळ वगैरे. हे हुडा ब्युटीचं काजळ आहे, खूप छान आहे, तेवढं सुंदर दिसतं. आणि त्याच्यानंतर मी आयब्रो सेट करून घेतले मस्तपैकी. आयब्रो सेट केल्यानंतर मस्तपैकी लिपस्टिक लावून घेतली. ॲक्च्युली मी आधी लिप लायनर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर रेड कलरची लिपस्टिक लावली, पण ॲक्च्युली ही इंची आहे, मला थोडंसं असा वेगळा कलर हवा होता, म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी अजून झुडिओमधून एक थोडीशी पिंक शेडमधली लिपस्टिक त्याच्यात ॲड केली, तर एवढी सुंदर दिसत होती कलर. त्याच्यानंतर हुडा ब्युटीचंच आहे आयशॅडो पॅलेट, आणि मस्तपैकी मी डार्कवाला ब्लॅकमध्ये मॅचिंग करण्यासाठी आयशॅडो लावून घेतले. आणि त्याच्यानंतर जे हेअर्स आहेत, मी हेअर्ससाठी खूप कमी म्हणजे हेअरस्टाईल्स करते, बिकॉज मला माझ्या केसांना अजिबात त्रास द्यायला आवडत नाही. जसे आहे मी तसेच ठेवते. त्याच्यानंतर हे बघा, मी आयलायनर लावले, थोडंसं आय थिंक राईट साईडला चुकलेलं आहे, बट ठीक आहे, इट्स ओके. आता परत कुठं मी पुसत बसणार. आणि मस्तपैकी हेअरस्टाईल करून घेतली आणि मला काय नुसता हा पडदा त्रास देतच होता. त्याच्यानंतर बघा खूप छान दिसतं. त्याच्यानंतर आणि नेकलेस घ्यायला गेलं, खाली पडून गेलं, तो माझ्याकडून अशा मस्ती होतच राहते. त्याच्यानंतर हा आहे, तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असेल त्याच्यातून हा पण मेशोचाच ऑर्डर केलेला आहे. आय थिंक हा 99चाच आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की. आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी वेअर करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला टिकली लावायची होते. मी खूप कमी टिकली लावते, जर तुम्ही माझ्या ब्लॉग्स बघत असाल मी खूप रेअरली टिकली लावते. आणि आज मला ही टिकली लावायची खूप जास्त इच्छा होते, म्हणून मी लावले. त्याच्याकडे मला ऑक्सिडाईज बँगल्स घालायचे होते. ॲक्च्युली मी आधी हे घेतले, नंतर मला समजलं की हे बँगल्स खूप छान दिसतात, पण जेव्हा मी घालत होते मला अजिबात आवडले नाही. त्याच्यानंतर मग मी हे व्हायरल्स इंस्टाग्रामचे रील्सचे घेतलेले आहेत बँगल्स, आणि सांगा आता मी कशी दिसते. हा माझा होता लूक, आय थिंक छान दिसतो आणि ब्लाऊज पण खूप छान दिसलं आहे. काही जर मिस्टेक झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, बाय. असं होतं आजचं माझं मेकअप.